नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालंय. ही घटना 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45 घडली. बारामती विमानतळावर लँडिंग करताना झालेल्या या दुर्घटनेने राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. मुंबईहून बारामतीकडे जाणारा लेअरजेट 45 हे खाजगी विमान होते. त्यात अजितदादा पवार, त्यांचे सुरक्षारक्षक मेजर सचिन नरवाडे, पायलट कॅप्टन विकास राठोड, को पायलट आणि एक क्रू मेंबर होता. विमान रनवेपासून 500 मीटर अंतरावर गळून पडलं आणि लगेच आग लागली. DGCAच्या प्राथमिक अहवालानुसार पायलटला रनवे दिसला नाही, लँडिंग रीडबॅक दिला नाही आणि मेडे कॉलही झाला नाही. विमानात 1200 लिटर इंधन होतं, त्यामुळे स्फोट झाला. बारामती विमानतळावर बचाव पथक 10 मिनिटात पोहोचले, पण आगीमुळे काही करता आले नाही. तपासासाठी ब्लॅक बॉक्स रिकव्हर झाला असून CBI आणि NTSBची टीम येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बारामतीला धाव घेतली. राज्यात 28 ते 30 जानेवारीपर्यंत 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. शाळा, कॉलेजेस, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभेत विशेष सत्र बोलवलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अजित पवार हे खऱ्या जनतेचे नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. शरद पवार यांनीही भावूक संदेश दिला आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजित पवार हे बारामतीचे सातत्यपूर्व आमदार आणि राष्ट्रवादीचे संस्थापक नेते होते. 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले, साखर कारखान्यांचे राजे म्हणून ओळखले जाणारे हे नेते होते. उद्या 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामतीतील कृषी विद्यापीठ मैदानावर राज्यकुलीन अंत्यसंस्कार होणार आहे. PM मोदी, अमित शहा, शरद पवार, फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बारामतीत शोक परेड काढली जाणार आहे. आता राष्ट्रवादीचे भविष्य, महाविकास आघाडीचं गणित आणि बारामतीची राजकीय भविष्यवाणी चर्चेत आहे. बारामतीत बाजारपेठा बंद झाल्या आहेत. रस्त्यावर शोकसागर जमा झाला आहे. अजितदादांनी दिलेल्या विकास कामामुळे शहराने त्यांना देव मानलं होतं. साखर कारखाना, महावितरण, शिक्षण संस्था हे त्यांचे मोठे योगदान होते. स्थानिक नेते म्हणाले, बारामती अनाथ झाली. मित्रांनो, ही अत्यंत दुःखद घटना आहे. असेच अपडेट्स ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अजितदादा.